यशाची पावले या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, सर्व प्रकारच्या जॉब अपडेट्स, सर्व प्रकारच्या शासकीय योजनाबद्दल आपल्याला माहिती हवी असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व इतरांना शेअर देखील. नमस्कार बंधू बहिणींनो, महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत भरती प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आरोग्य विभाग असेल, शिक्षक विभाग असेल किंवा वेगवेगळे जे महाराष्ट्र शासनाचे विभाग आहेत, त्या विभागामार्फत नोकर भरती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. त्यापैकीच एक म्हणजे महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन या विभागामार्फत आपण पाहू शकता की अंगणवाडी सेविका व मदतनीस या भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता या विभागाचं जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती आपल्याला सर्व माहिती मिळून जाईलच, परंतु आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत की कशा प्रकारे आपण हा फॉर्म भरू शकतो, भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे, त्याची सुरुवात कधी होणार आहे आणि शेवटची तारीख कधी असणार आहे. त्याच पद्धतीने या विभागामार्फत भरती प्रक्रिया कशी राबवली जाते, मानधन किती असणार आहे, हे आज आपण पाहणार आहोत. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प यामार्फत हा जो प्रकल्प आहे, ह्या प्रकल्पाचे नाव आहे. तर महिला व बालविकास विभागाचे जे शासन निर्णय आहेत, त्यांचा संदर्भ देऊन ही जाहिरात काढण्यात आलेली आहे. ही जाहिरात दिनांक इथे पाहू शकता तुम्ही 14/2/2025 रोजी ही जाहिरात गोंदिया जिल्ह्यामधून निघाली आहे. म्हणजे गोंदिया जिल्ह्यामध्ये निघाली याचा अर्थ सर्व जिल्ह्यामध्ये, राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये ही जाहिरात निघालेली आहे. या जाहिरातीसाठी कोणत्या महिला पात्र आहेत, कोणत्या महिला ह्या जाहिरातीसाठी अर्ज करू शकतात, त्याची सुरुवात दिनांक किती आहे, त्यानंतर त्या अर्जाची छाननी कशा प्रकारे केली जाईल, त्या अर्जाची भरती प्रक्रिया कशी असेल, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत आहे. तरी पण जर तुमच्या काही शंका असतील, काही अडचणी असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारू शकता. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ह्या भरती प्रक्रियेमध्ये कशा प्रकारे ही जाहिरात काढलेली आहे, त्यानंतर यासाठी ज्या पात्र महिला आहेत त्यांनी ह्या अर्जामध्ये दाखवलेलं आहे. बघा इथे पात्र कोण महिला, ह्यामध्ये पात्र कोण महिला आहेत, कशा पद्धतीने पात्रता ठरवलेली आहे, हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि ही सरळ सेवेतून ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे काय सरळ सेवा म्हणजे काय, विना परीक्षा, कोणतीही परीक्षा न देता तुम्ही सरळ सेवेने तुमचे म्हणजे जे मार्क्स असतील तुमचे 10वी-12वीचे जे, त्या मेरिटनुसार हे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर यासाठी म्हणजे या भरतीसाठी कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता, पात्रता काय आहेत, निकष काय आहेत, त्या भरती प्रक्रियेचे वेगवेगळे नियम आहेत, काही अटी आहेत, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व भरती प्रक्रिया कशा असणार आहेत, कशा पद्धतीने अर्ज करायचा हे यातून पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, विविध शासकीय योजना, सरकारी नोकरी याबद्दल जर तुम्हाला अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा व इतरांसोबत शेअर करा. वेगवेगळ्या योजनांची, जॉबची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता. तर आपण या ठिकाणी पाहू शकता ही PDF जी आहे, ह्या PDFच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हा अर्ज आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस पदभरती प्रक्रिया सन 2025. तर ही जाहिरात आलेली आहे. कोणत्याही जिल्ह्यातील जाहिरात आहे. ही 14/2/2024 रोजी ही जाहिरात आलेली आहे. तसेच ही जाहिरात कोणासाठी आहे, तर ही जाहिरात आहे पात्र उमेदवारांसाठी. पात्र उमेदवार म्हणजे काय, इयत्ता 12वी पास असणारे उमेदवार किंवा इयत्ता 12वी अंगणवाडी सेविकेसाठी इयत्ता 12वी
पात्रता आहे. तर हे अर्ज कधीपासून द्यायची सुरुवात झालेली आहे बघा. तर हे अर्ज द्यायला सुरुवात झालेली आहे 17/2/2025 ते 4/3/2025 या कालावधीमध्ये अर्ज स्वीकारले जातील. म्हणजे या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज देऊ शकता. म्हणजे शेवटची तारीख किती आहे तर 4 मार्च 2025. त्यानंतर कशी प्रोसेस नाही तर प्राप्त अर्जांची छाननी करून प्राथमिक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. म्हणजे प्राप्त जे अर्ज झालेले आहेत त्यांची छाननी केली जाईल व त्यानंतर त्यांची इथे पाहू शकता गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. तर त्याची तारीख काय आहे तर त्याची तारीख आहे 5/3/2025 ते 7/3/2025 या कालावधीमध्ये ह्या प्राप्त अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर बघा गुणवत्ता यादीस पडताळणी समितीची मान्यता घेणे. मग आता जी पडताळणी समिती असेल त्या समितीमार्फत 8/3/2025 ते 18/3/2025 या कालावधीमध्ये ही पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर मग प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतरची प्रोसेस काय आहे प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. तर त्याची तारीख आहे तर 20/3/2025 म्हणजे 20 मार्च 2025ला प्राथमिक गुणवत्ता यादी लागेल. त्यानंतर बघा प्राथमिक यादीतील उमेदवारांबद्दल हरकती आक्षेप व तक्रार असल्यास त्याची कार्यालयास लेखी तक्रार नोंदवली. म्हणजे जर कोणाची काही तक्रार असेल जे यादीमध्ये नंबर कोणाचा खाली गेला असेल किंवा वरती आला असेल तर त्याची आक्षेप घेण्याची हरकती नोंदवण्याची दिनांक असेल 20/3/2025 ते 3/4/2025 हे तुम्ही काय करू शकता तर कार्यालयास लेखी तक्रार नोंदवायची आहे. तुमची काही जी तक्रार आहे असेल किंवा काय हरकत असेल त्या प्राथमिक यादीबाबत तर ती आक्षेप किंवा तुमची जी तक्रार आहे ती कार्यालयास लेखी स्वरूपात द्यायची आहे. त्यानंतर तक्रारीबाबतची शहानिशा करून गुणवत्ता यादी तयार केली जाईल. किती तारखेला तर इथे पाहू शकता तुम्ही तर इथे पाहू शकता तुम्ही 11/4/2025 म्हणजे 11 एप्रिल रोजी तुमच्या तक्रारी कोणाच्या असतील तर त्याची शहानिशा केली जाईल व गुणवत्ता यादी तयार केली जाईल 11 एप्रिल रोजी. त्यानंतरची स्टेप काय असेल बघा तर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल व प्रत्यक्ष यादीसहित प्रसिद्ध केली. म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी जी असेल ती मेरिट लिस्ट जी असेल ते 15/4/2025 म्हणजे 15 एप्रिल रोजी तुमची अंतिम गुणवत्ता यादी प्रत्यक्ष यादीसह प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतरची पुढची स्टेप जी असेल ती बघा अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्र तपासणी म्हणजे कागदपत्र तपासणीची पुढची प्रोसेस असणार आहे शेवटची. तर ती कधी असणार आहे बघा 16/4/2025 ते 18/4/2025 म्हणजे 16 एप्रिल ते 18 एप्रिल पर्यंत ही कागदपत्र तपासणी केली जाईल व 18 तारखेला किंवा 18 तारखेनंतर तुम्हाला नियुक्ती दिली जाईल. यामध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं आहे बघा अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्र तपासून त्यांना नियुक्ती आदेश निर्गमित केले. म्हणजे 16 एप्रिल ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये तुम्हाला नियुक्ती आदेश दिले जाईल. तर आता बघा पुढचा प्रश्न काय तर अंगणवाडी सेविकांची जी पदभरती ही होणार आहे त्यामध्ये जी आपली शैक्षणिक अर्हता काय असणार आहे तर तुमची शैक्षणिक अर्हता इथे दिलेली आहे बघा. पदाचे नाव अंगणवाडी सेविका व मदतनीस. तर तुमचे शैक्षणिक पात्र काय असेल तर 12वी उत्तीर्ण महाराष्ट्र शासनाचे आपले राज्य शिक्षण मंडळ आहेत किंवा त्या समकक्ष म्हणजे 12वी किंवा 12वीसाठी 12वी सोबत जी समकक्ष शैक्षणिक अर्हता आहे ते असेल ही शैक्षणिक अर्हता असते.
तर त्यानंतर काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत बघा. त्या सूचनांमध्ये महत्त्वाच्या काही काही सूचना आहेत त्या आपण बघूया. जसे की म्हणजे किमान शैक्षणिक अर्हतेच्या वरील सर्व शैक्षणिक पात्रते जसे पदवी, पदव्युत्तर, D.Ed, B.Ed, MS, CIT असल्यास यांची सर्व सुस्पष्ट गुणपत्रिका पास नापास ज्यावरून टक्केवारी निश्चित करता येईल अशा सर्व गुणपत्रिकांची छायांकित प्रती स्वयं साक्षांकित करून अर्जासोबत जोडावे. गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र जोडलेले नसेल तर गुणदेय राहणार नाही. म्हणजे आता बघा ह्या सूचनेचा अर्थ काय आहे. आता ही जी सूचना दिलेली आहे त्यांनी, तर ह्या सूचनेचा अर्थ काय आहे, तर तुमची जी गुणवत्ता यादी जी प्रसिद्ध होणार आहे ती आता 12वी ही किमान शैक्षणिक पात्रता आहे. तर त्यानंतर जर तुमची 12वी झालेली असेल किंवा त्यानंतर BA, B.Ed किंवा BCom, B.Ed, D.Ed जर झालेलं असेल, MA-CIT झालेलं असेल, MA झालेलं असेल कुणाचं, तर त्या आधारावरती तुमची मेरिट लिस्ट केली जाईल. परंतु ह्यासाठी आवश्यक काय असणार आहे, तर तुमचे जे सर्व गुणपत्र आहेत किंवा प्रमाणपत्र आहेत, तर हे तुम्ही अर्जासोबत जोडले गेलेले असले पाहिजे. ते इथे दिलेले आहे बघा. गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र हे अर्जासोबत जोडलेले असले पाहिजे. जर नसेल तर ते तुम्हाला वाढीव गुण जे असतील ते मिळणार नाहीत. म्हणजे जे आता नियुक्ती मिळते त्या पद्धतीची ही प्रोसेस आहे. आणखीन ह्यामध्ये तुमची जेवढी शैक्षणिक पात्रता जास्त असेल तर त्यावरती ती मेरिट लिस्ट त्यांनी तयार करणार आहेत. म्हणजे आता कसं आहे, हे शिक्षण क्षेत्रात म्हणजे अंगणवाडी सेविका हे प्रकारे शिक्षण क्षेत्रातील असल्यासारखंच काम आहे. म्हणजे शिक्षकाचाच एक म्हणजे रोल आहे तो. त्यामुळे जर तुमचं B.Ed झालेलं असेल, D.Ed झालेलं असेल किंवा अंगणवाडी शिक्षिकेचा एखादा कोर्स वगैरे झाले असेल, तर ते मार्क्स तुमचे त्या गुणवत्तेत ॲड होतील किंवा मार्क तुमचे वाढून मिळतील. म्हणजे त्या जेवढे तुमचे जास्त गुणवत्ता असेल, पदवी किंवा पदविका किंवा D.Ed, B.Ed असेल, तर ते तुमचे प्लस 5 मार्क, प्लस 10 मार्क, प्लस 20 मार्क असे तुमचे पकडले जातील आणि त्या पद्धतीनेच ते गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. आणखीन बाकी सूचना दिलेल्या आहेत. तर ह्या पूर्ण PDF ची जर तुम्हाला आवश्यकता असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मी ह्या PDF ची देत आहे. तर ते तुम्ही पाहू शकता. त्यामधून डिटेलमध्ये तुम्ही ह्या जाहिरातीची पूर्ण माहिती घेऊ शकता. परंतु आता आपण फक्त ढोबळमानाने फक्त महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. आता आपण शैक्षणिक अर्हता पाहिलेली आहे. त्यानंतर बघूया आपण आता वयोमर्यादा काय सांगलेली आहे बघा. यामध्ये वयोमर्यादा त्यांनी सांगितलेली आहे की 4 मार्च 2025 रोजी वय किमान 18 वर्षे पूर्ण पाहिजे. म्हणजे कमाल वय 18 वर्षे पूर्ण पाहिजे. किमान वय 18 वर्षे पाहिजे व कमाल वय तुमचं 35 वर्ष पूर्ण पाहिजे. किती वर्ष? तर 35 वर्ष तुमचं कमाल, म्हणजे जास्तीत जास्त 35 वर्ष तुम्ही पूर्ण पाहिजे. आणि तथापि जर कोण विधवा उमेदवार असतील तर त्यांना 40 वर्ष असतील तरी देखील चालते. म्हणजे कमाल वय 40 असले तरी चालते. व ह्यासाठी तुम्ही जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा किंवा TC अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. म्हणजे तुमची जी वयोमर्यादा किती आहे ती निश्चित करण्यासाठी तुमचं जे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र. आता मग ती जी कागदपत्रांची लिस्ट आहे ही PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकमध्ये मी जोडत आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ही माहिती दिली आहे त्यांनी डिटेलमध्ये. तर त्या पद्धतीनेच आपण पाहूया. तर आता आपण वयोमर्यादा पाहिली की किमान 18 व कमाल 35 पाहिजे व विधवा उमेदवारांसाठी 5 वर्षाची शिथिलता आहे. म्हणजे 40 वर्ष असेल तरी चालते. त्यानंतर मग बाकीचे महत्त्वाचे मुद्दे फक्त आपण बघूया. सर्व PDF आपण वाचून दाखवू शकत नाही किंवा त्याची माहिती सांगू शकत नाही. व्हिडिओ भरपूर मोठा होईल. तर भाषेचे ज्ञान तुम्हाला असले पाहिजे. म्हणजे बघा, अंगणवाडीमध्ये जे असतील ते त्यांना त्यांच्या त्या गावातील किंवा त्या एरियातील भाषेचे ज्ञान असले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की आता महाराष्ट्र म्हटलं मराठी भाषा ही आलीच, परंतु काही भागात समजा कर्नाटक बाउंड्रीचे वगैरे भाग आहेत आपल्या महाराष्ट्र शासनाचे, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये, तर तिथल्या ज्या भाषा आहेत त्या म्हणजे विशेष भाषेत काही उर्दू भाषिक प्रदेश असतील, हिंदी असतील काही, किंवा माडिया, गोंड, कोकणी, पावरी. आता कोकणातील जे लोक आहेत त्यांची प्राथमिक भाषा मराठीच आहे, परंतु ती कोकणी भाषा आहे.
काही मी आता सांगितलं की म्हणजे जे आपले सीमा भागातील लोक आहेत, कन्नड लोक वगैरे, तेथील जर प्राथमिक भाषा त्यांची कन्नड असू शकते. ह्या ज्या प्राथमिक भाषा आहेत त्या तुम्हाला येणे गरजेचं आहे. तुम्ही प्रदेशात राहताय किंवा ज्या ठिकाणी राहताय, ज्या गावामध्ये राहते त्या गावातील तुम्हाला प्राथमिक भाषा येणे गरजेचं आहे. तुम्हाला तसे लिहिता वाचता येणे गरजेचं आहे. त्या भाषेमध्ये लिहिता आलं पाहिजे, तुम्हाला वाचता आलं पाहिजे. हे बेसिक गोष्टी आहेत. बाकी आणखीन बघूया काय काय महत्त्वाचे. म्हणजे आता ह्यामध्ये मानधन काय त्यांनी नमूद केलेलं नाही. इथे बघू शकतो की व्हिडिओच्या ज्या थंबनेलमध्ये आपण जे मेन्शन केलेलं आहे की मानधन 18,000 असणार आहे, परंतु त्यामध्ये काय तसा उल्लेख केलेला नाही आहे किती मानधन असणार आहे. परंतु मी सांगू शकतो की सध्या आता अंगणवाडी सेविकांना 15,000 मानधन मिळतं व मदतनीस आहे त्यांना 8,000 मानधन मिळते. त्याच पद्धतीने आणखीन त्याचे मानधन वाढीचे वगैरे त्याचे आंदोलन वगैरे झालेले आहेत, म्हणजे त्यामुळे मानधन वाढेल त्यांचं. 18,000च्या आसपास मानधन होणार आहे त्यांचं. परंतु यामध्ये जाहिरातीमध्ये असा उल्लेख केलेला आहे बघा की वरील पदे मानधन स्वरूपाचे असून या पदासाठी बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही. तसे या पदाकरिता सेवानिवृत्ती मानधन व इतरही बाबतीत या जाहीरनाम्यात उल्लेखित नसलेल्या अटी व शर्ती शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेली शासन निर्णय, परिपत्रक, ध्येय व धोरण लागू राहतील. ही पदे नियमित शासकीय पदे नसल्यामुळे या पदात शासकीय सेवेच्या कोणत्याही सवलती उपलब्ध नाहीत. म्हणजे परमनंट जे कर्मचारी असतील त्या पद्धतीने बाकीचे सोयी सवलती नसणार आहेत, फक्त मानधन मिळणार आहे. म्हणजे जे परमनंट कर्मचारी असतात त्यांना टी ए वगैरे मिळतो, तसं काही नसणार आहे ना. हे पूर्वीपासूनच चालू आहे की त्यांना मानधन स्वरूपातच आहेत ते. परंतु मागील काही दिवसांपूर्वी त्यांना पेन्शन शासनाने लागू केलेली आहे. इलेक्शनपूर्वी यांना महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आला होता. तर मानधन वाढ करण्याची काय झालेली आहे बघा, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात आली होती. तर ती वाढ कशी होती, तर अंगणवाडी सेविकांना 15,000 मानधन करण्यात आले होते. तसेच मदतनीस यांना 8,000 रुपये मानधन केलेलं आहे. या वाढीमुळे मिनी अंगणवाडी सेविकांना देखील 2,400 इतका पगार मिळणार आहे. ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेले आहेत, म्हणजे लाडकी बहीण योजनेचं फॉर्म हे अंगणवाडी सेविकांनीच भरलेले आहे. त्यामुळे त्यांचे फॉर्म देखील भरल्यामुळे त्यांना त्याबद्दल इन्सेंटिव्ह देखील महाराष्ट्र शासनामार्फत मानधन त्यांना वेगळ्या स्वरूपात देखील दिलेलं आहे. तर व्हिडिओमध्ये पुढे बघूया आपण आता. बाकी ह्या जी मी डिस्क्रिप्शन लिंक देणार आहे त्यामध्ये बघा सर्व अर्ज कसा आहे, त्यानंतर अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र आहेत लागणार आहेत त्याची माहिती दिलेली आहे. तुम्ही ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. तसेच हे अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने, तर अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदावरील निवडी संदर्भात कोणत्याही उमेदवाराची त्याच्यावर अन्याय झाल्याची तक्रार असल्यास त्यांनी त्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे अंतिम निवड यादी घोषित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत तक्रार करायची आहे. त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. तर बघू शकतो की आपण ZPचे जे CEO असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांच्याकडे आपण तक्रार करायची आहे. जर तुमची काही वाटत असेल की तुमच्यावरती भरती प्रक्रियेदरम्यान तुमच्यावरती अन्याय झालेले आहे वगैरे, परंतु अंतिम निवड यादी लागल्यानंतर 30 दिवसाच्या आतच ही तक्रार करायची आहे. तर खाली बघू शकता की टीप दिली आहे, जाहीरनामा व अर्जाचा नमुना ग्रामपंचायत स्तरावर संबंधित गाव स्तरावर उपलब्ध आहे. तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती गोंदिया कार्यालयात उपलब्ध. म्हणजे
हे जे प्रत्येक जिल्ह्यातील किंवा प्रत्येक तालुक्यातील हे जे अंगणवाडी सेविकांचे जे अर्ज आहेत ते त्या पंचायत समितीमधील देखील उपलब्ध आहेत. तसेच गावातील जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामपंचायतीमध्ये वगैरे हे उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्हाला जर भरायचे असेल तर ते अर्ज तुम्ही ग्रामपंचायतीमधून घेऊन भरू शकता. जर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जागा उपलब्ध असतील किंवा आजूबाजूच्या तुमच्या गावातील शेजारी गावातील जर ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही जर इच्छुक असाल की अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून काम करायची इच्छा असेल तुमची, तर तुम्ही अर्ज करू शकता. तर लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून तुमची माहिती भरून घ्या. कारण 4 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6:15 पर्यंतच ही भरती प्रक्रियेचा अर्ज स्वीकारले जाणार आहे. त्यानंतर हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची तुम्ही कृपया नोंद घ्या व लवकरात लवकर तुम्ही अर्ज भरून जे कागदपत्रे कोणतेही ते लागणार असतील ते तुम्ही, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, ते पाहून घ्या. कशा पद्धतीने अर्ज भरायचे व्यवस्थितरित्या ती माहिती भरून तुम्ही ती जमा करू शकता. तर व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला उपयोगी ठरलेली असेल किंवा त्यातून जर तुम्हाला काही तर चांगल्या गोष्टी वाटल्या असतील तर तुम्ही ते व्हिडिओला लाईक करू शकता, चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बाकीच्या ज्या भरती प्रक्रिया किंवा अंगणवाडीची जी भरती प्रक्रिया आहे ती आणखी पुढे कशी स्टेप असेल ती बाकीच्या गोष्टी जर तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तसेच इतर ज्या तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणखीन काही जर तुम्हाला अडचणी असतील ह्या अर्जासंबंधी तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. मी जेवढं जमेल तेवढं कमेंटना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणखी बेस्ट ऑफ लक, ऑल दी बेस्ट तुम्हाला सर्वांना. जे जे इच्छुक आहेत त्यांनी अर्ज भरा, व्यवस्थित अर्ज भरा आणि तुमच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.